कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। महापरिनिर्वाण दिनी महाड चौदार तळे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। खेड शहरात भर बाजारपेठेत शॉर्ट सर्किट, विजांच्या तारा दुकानांवर पडल्याने बाजारपेठेतील नागरिक भयभीत। पनवेलमधील शेतकऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार। आणि नवी मुंबई परिसरात धक्कादायक प्रकार, 24 तासांमध्ये 6 अल्पवयीन मुले बेपत्ता। आता पाहूया सविस्तर वृत्त। ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी तमाम महाडकर शासकीय अधिकारी, राजकीय पक्षातील कार्यकर्ते आदींनी चौदार तळे येथे गर्दी केली होती। सकाळपासूनच जमलेल्या भीमसैनिकांनी ऐतिहासिक चौदार तळे क्रांतीस्तंभ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नतमस्तक होत अभिवादन केले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चौदार तळे येथे सामाजिक क्रांती केली। यामुळे महाडच्या चौदार तळ्यावर अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील भीमसैनिक आणि विविध क्षेत्रातील नागरिक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। महाड परिसरातील भीमज्योती देखील यावेळी महाडमध्ये दाखल झाल्या होत्या। महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच या अभिवादन व श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर भगवान जोगी तसेच सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री उदय सामंत यांनी अभिवादन केले। डॉक्टर आंबेडकर यांनी देशाला दिलेला जगातील पवित्र संविधानाचा मला भारतीय म्हणून सार्थ अभिमान असल्याचे पालकमंत्री यांनी म्हटले आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। मला असं वाटतं की जगातलं सगळ्यात चांगलं संविधान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही आमदार, खासदार, मंत्री या सगळ्या पदांवर पोहोचू शकतो याची आम्हाला जाण आहे। आणि जगातलं सगळ्यात पवित्र संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं, याबद्दल भारतीय म्हणून मला सार्थ अभिमान आहे। राजापूर तालुक्यातील चवे आणि बारसू कातळ शिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून शासनाने जाहीर केल्याने आता ही जागा रिफायनरी क्षेत्रातून वगळली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। तसेच रिफायनरीचे संपूर्ण कामे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केले जाईल असे देखील त्यांनी म्हटले आहे। रिफायनरीची सध्याची अपडेट ही कातळ शिल्प जी वगळावी हा जो काय एक मागणीचा विषय होता, ती कातळ शिल्प आपण वगळलेली आहेत। सॉईल टेस्टिंगचा रिपोर्ट आल्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आपण पुढे जाणार आहोत। एखादं व्यासपीठ मिळालं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणं आणि स्वतःचं काहीतरी नवीन अस्तित्व निर्माण करणं असं कोणी करू नये। तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार आहोत। तिथं विश्वासात न घेता जबरदस्ती करून कुठेही आपण प्रकल्प करण्याचा प्रश्न येतो। सॉईल टेस्टिंगची जी लॅब आहे ती कंपनीची लॅब आहे, त्यांनी इंटरनॅशनल लॅबमध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ते कधी येईल हे मी सांगू शकत नाही। म्हणून त्यांच्याकडे कदाचित रिपोर्ट पण आला असेल, त्याची कल्पना मला नाही। तो रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातील वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठे बंदर असणार आहे, त्यावर कोणीही शंका घेऊ नये असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे। तर एखाद्या प्रकल्पाला विरोध करणे आणि त्याच पक्षातील दुसऱ्या प्रतिनिधींनी संपत्ती देणे अशी दुटप्पी भूमिका घेऊ नये असे देखील ते म्हणाले आहेत। मला महाराष्ट्रातल्या जनतेला एक विनंती करायची आहे, तिथल्या जनतेला देखील विनंती करायची आहे। हे बंदर देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे। JNPT पेक्षा देखील मोठं बंदर या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे। महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळत असताना तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हे बंदर सरकार बांधणार आहे। तर त्याच्यावर देखील शंका निर्माण करायचं ही प्रवृत्ती काय आजची नाही। कायमस्वरूपी एखादा प्रकल्प आला की त्याला सुरुवातीला विरोध करायचा
आणि नंतर तो कसा मावळतो हा माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याचं उदाहरण राजापूरची रिफायनरी आहे. एक लोकप्रतिनिधी सांगतात की रिफायनरी पाहिजे याच पक्षाचे, आणि दुसरे लोकप्रतिनिधी सांगतात की रिफायनरी नको. म्हणजे झाली तर एका लोकप्रतिनिधीमुळं आणि रद्द झाली तर दुसऱ्या लोकप्रतिनिधीमुळं. ही दुटप्पीपणाची जी भूमिका आहे ही कायमस्वरूपी यांची राहिलेली आहे. आणि म्हणून मला महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करायची आहे की वाढवण बंदर असेल किंवा धारावीचा प्रोजेक्ट असेल, हे पारदर्शकपणानं तिथल्या लोकांना विश्वासात घेऊनच पुढे आम्ही जाणार आहोत. त्याच्यामुळे कुठेही शंका ठेवायची आवश्यकता नाही. आणि ज्यांनी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले असे अधिकारी जे लोक सरकारमध्ये घेत होते, त्यांनी उद्योजकता वाढवणं आणि उद्योजकांना सहकार्य करणं याच्यावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. खेड बस स्थानक शेजारी सुपर मार्केटच्या गल्लेवरून जाणाऱ्या 3 फेज लाईनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि दिवाळीचे फुलबाजे उडावेत अशा प्रमाणे ठिणग्या पडू लागल्या. सकाळी 10:15 वाजता हा परिसर अत्यंत गजबजलेला असताना हे शॉर्ट सर्किट झाले. त्यावेळी विद्युत भारित तारा तुटून दुकानावरती व रस्त्यावरती लोंबकळू लागल्या. तात्काळ महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे वाहन चालक तसेच सुपरमार्केट गल्लीतील दुकानदारांची घाबरगुंडी उडाली होती. काही वर्षांपूर्वी अंडरग्राऊंड विद्युतीकरण योजनेसाठी करोडो रुपये खर्च झाले. मात्र खेड शहरातील एकाही ठिकाणी अंडरग्राऊंड विद्युतीकरण झालेले नाही. हे कधी होणार असा प्रश्न नागरिकांनी देखील आता विचारला आहे. राजापूर तालुक्यामध्ये पेंडखळे गावात मागील महिन्यामध्ये तलाठी कार्यालयातील कोतवाल भरती करण्यात आली होती. यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल असे पत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु या भरती प्रक्रियेत स्थानिकांना न लावण्यात आल्या असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. त्याचप्रमाणे गावातील तलाठी सजा मध्ये मागील 14 ते 15 वर्षापासून काम करत असलेल्या तरुणाला डावलण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ व सरपंच यांनी केला आहे. यात सरपंच व ग्रामस्थ यांनी जोपर्यंत शासन निर्णय बदलला जात नाही तोपर्यंत ज्या तरुणाला डावलण्यात आले त्याला कायमस्वरूपी केले जात नाही तोपर्यंत संपूर्ण गावातील ग्रामस्थ व सरपंच हे आमरण उपोषणाला बसले आहेत असं सांगितलं आहे. आज आमच्या गावात जी गेले ह्या 2023ला जी कोतवाल भरती झाली, त्या कोतवाल भरतीत आमच्या स्थानिक मुलावर अन्याय करून गेली 14 ते 15 वर्ष तो काम करतोय आणि त्याला डावलून आज कोरोनासारख्या काळात त्यांनी काम केलं. त्या काम चांगलं असं काम मला वाटतं आमच्या तालुक्यातही कोणी केलं नाही, असं काम त्याने केलेलं आहे. आणि त्याला डावलून इलेक्शन काम ड्युटीचं काम करून त्यालाही डावललं गेलं. आणि आज जी भरती केली ती आज संपूर्ण तालुक्याला ओपन करून भरती केली. परंतु माझं सरपंच म्हणून मला एक स्थानिक मुलाला घ्यावं असं आमचं संपूर्ण गावचं म्हणणं आहे. स्थानिकाचीच भरती झाली पाहिजे. आणि तशी प्रेस नोट प्रांत मॅडमनी काढलेली होती, परंतु तिलाही छेद देऊन मॅडमनी तालुका भरती केली. आणि आमच्या मुलावर न्यायाविरुद्ध मी आज उपोषणासाठी बसलो आहे. गेले 21 तारीखला नोव्हेंबरच्या मी बसलो होतो. त्यावेळी तहसीलदार मॅडमने आम्हाला एक पत्र दिलं होतं की आपण याच्यावर विचार करू. परंतु त्याच दिवशी मी परत नोटीस दिली होती, पत्र दिलं होतं की ह्या विचाराचा 5 तारखेपर्यंत विचार न झाल्यास आम्ही 6 तारखेपासून परत उपोषणाला बसू. परंतु आज गेले मधल्या काळात त्याने आमच्याशी कुठल्याही चर्चेचा किंवा याचा विचारच केलेला नाही आमच्या याचा. त्यामुळे आम्ही आजपासून परत बेमुदत आम्ही आता कुठल्याही परिस्थितीत हलणार नाही त्या जागेवरून. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत इथे 14 वर्ष काम करतो. आता जी कोतवाल भरती आली त्या कोतवाल भरतीमध्ये प्राण मॅडमने प्रेस नोट काढली गेली. त्या प्रेस नोटमध्ये सजेतील रहिवासी असा उल्लेख केला गेला. त्याच्यात मी परीक्षा दिली गेली. परीक्षा दिल्यानंतर माझा त्यात मी पास झालो. पास होऊन आमच्या इथे जो तलाठी कोतवाल भरला गेला तो सजेच्या बाहेर असेल. त्या अन्यायामुळे मी माझ्या गावातील लोक आणि मी इथे उपोषणासाठी बसलेले आहेत. जोपर्यंत आमचा अन्याय म्हणजे जो काय अन्याय झालेला आहे त्याचा जो काय खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी पत्रकार कक्ष जयस्तंभ येथे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. पत्रकार व त्यांचे कुटुंबीय अशा एकूण 57 जणांनी आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचा लाभ घेतला. मराठी पत्रकार परिषदेने या शिबिराचा लाभ घेण्यासंदर्भात आवाहन देखील केले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभलाय. जयस्तंभ येथील पत्रकार कक्षात आयोजित या शिबिराला सकाळपासूनच लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. 5 लाखापर्यंतच्या आरोग्य सुविधांचा लाभ कार्डधारकांना मिळालेला आहे.
आरोग्य मित्र प्रसाद खानविलकर, मानसी झापडेकर यांनी विशेष परिश्रम घेतलेत. राज्य परिवहन विभागाने घोळवली येथे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अंतरापर्यंत एसटीची सोय करावी अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या आहेत. घोळवली येथील विद्यार्थ्यांना हायवेच्या कामामुळे 9 किलोमीटर चालत जावे लागते. या ठिकाणी अन्य वाहने जात आहेत. त्याबाबत सद्यस्थिती पाहून राज्य परिवहन विभागाने विद्यार्थ्यांसाठी योग्य अंतरापर्यंत एसटीची सोय करावी अशी सूचना जिल्हाधिकारी श्री देवेंदर सिंह यांनी दिली आहे. चिपळूण नगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता धारकांना वाढीव घरपट्टी आकारणी केली जात आहे. त्याच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. याबाबत आज बुधवारी अधिकाऱ्यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. घरपट्टी कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. घरपट्टीच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं काही लोकांनी आंदोलनं करण्याचा निर्णय घेतला आहे, नागरिकांनी रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांना विनंती करतो की अशा पद्धतीची आंदोलनं होऊ नयेत. कारण मी आज सकाळी स्वतः सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्या पूर्ण कार्यवाहीला स्थगिती दिलेली आहे. मी स्वतः पालकमंत्री म्हणून चिपळूणला येऊन तिथल्या नागरिकांना सोबत घेऊन त्यांच्या शंका कुशंका दूर करूनच पुढची कार्यवाही होणार आहे. त्याच्यामुळे जनतेच्या भावनांचा विचार करून तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी जी कार्यवाही सुरू केली होती त्याला पालकमंत्री या नात्यानं स्थगिती देण्याच्या मी सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुणीही आंदोलन करू नये ही माझी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नौदल अधिकाऱ्यांच्या गणवेशावर अभिमानाने मिरवण्यात येईल असा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या भूमीला अभिमान वाटावा असा आहे. नौदलाचा हा बहुमान असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या केलेल्या सन्मानाबद्दल माजी आमदार तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. आज या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींची या ठिकाणी आठवण ठेवत परवाच या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक महाराष्ट्राच्याच भूमीला आनंद वाटावा असा एक निर्णय या ठिकाणी घेतला. 4 डिसेंबर नौदल दिन आणि त्या नौदल दिनाच्या निमित्तानं सिंधुदुर्गामध्ये हा दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला. युद्धनौकेचं चालकत्व महिलांनी या ठिकाणी करत महिला सक्षमीकरणाची या ठिकाणी ग्वाही दिली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी राजांची राजमुद्रा, ही राजमुद्रा त्या दिवसापासून नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावरती अभिमानानं या ठिकाणी मिरवली जाईल अशा पद्धतीचं चिन्ह म्हणून वापरण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्या दिवसापासून इथे सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले ब्रीदवाक्य सबका साथ सबका विकास याच धर्तीवरती आज कित्येक वर्षानंतर खारेपाटातील शिरकी भागातील खऱ्या अर्थाने पाणी प्रश्न सुटला आहे. किलोमीटर लांबीवरचे पाणी प्रश्न वितरण व्यवस्थेचे आमदार रविशेठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते बटन दाबून सुरुवात करण्यात आली. वो हमारा कोई अपना खुद का कोई इंटरेस्ट नहीं है. जो भी आपकी जरूरतें पूरी होंगी, चाहे वो पानी से रिलेटेड हो, चाहे वो स्वास्थ्य से रिलेटेड हो, चाहे वो आपको कैसे ज्यादा से ज्यादा इनकम दे सकते हैं, ये वो सारी योजनाएं हमारे पास हैं. आप लोग हमसे लगातार संपर्क में रहिए. आपकी ग्राम पंचायत है जो गणेश पाटिल जी हैं, वो लगातार आपकी जो डिमांड है हमारे पास लेके आते रहते हैं. ये विशेष रूप से 3 चीज मैं आपको बोलूंगा. तो पानी के लिए आगे भी कभी जरूरत होगी यहाँ पर आसपास की वाड़ी में, चाहे वो टंकी बनाना हो, पाइपलाइन का काम हो, फिल्टरेशन यूनिट का काम हो या दूसरा जो भी काम होगा, उसमें हम लोग हमेशा आपका सहयोग करेंगे. पाहतोय की आज खऱ्या अर्थाने पाण्याची लाईन आपल्या प्रत्येक घराला जाणार आहे. आज ही पाण्याची लाईन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार रविशेठ पाटील साहेबांनी गेल्या 4 वर्षामध्ये अथक प्रयत्न केले आहेत. त्या प्रयत्नांची स्फूर्ती म्हणून आज पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. आपल्याला सांगू इच्छितो की पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाच आहे, परंतु रस्त्याच्या प्रश्नासाठी सुद्धा गेले 2 वर्ष सतत आम्ही दिल्लीला जात होतो. साहेबांच्या माध्यमातून कपिल पाटील साहेबांची भेट घेतली. त्या ठिकाणी गडकरी साहेबांच्या इथे आम्ही जाऊन आलो आणि जवळपास आमच्या 5 ते 6 भेटी
या PMJSYचे जे काय हेड आहेत त्या ठिकाणी अंधेरीला त्यांचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी त्रुटी काढून हा रस्ता मंजुरी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. विशेष करून या गावातील सरपंच असतील, त्या ठिकाणी मसदचे सरपंच आहेत आणि अशा आम्ही सगळी मंडळी सातत्याने प्रयत्न करत होतो. बऱ्याच त्रुटी निघाल्या, बरेच त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या, परंतु ती मात करून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं जवळपास 8.5 कोटी रुपयाचा हा जो काही रस्ता आहे तो या ठिकाणी मंजूर झाला आहे. सांगितलं पाहिजे की हे तालुक्यातलं शेवटचं टोक असं समजलं तर काही गैर ठरणार नाही. आणि या शेवटचा टोक एकदा सुधारला तर पूर्ण तालुका सुधारतोय असं मी म्हणाल तर काही गैर ठरणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी झुकतं माप दिलं, कारण मी हे शिर्की चाल नंबर 2, शिर्की चाल नंबर 1 हे माझं माहेरघर समजते. आणि या माहेरघरावर दादासाहेब असताना खरी म्हणजे माझं प्रेम जास्त. या शेवटच्या टोकाला पाणी गेलं पाहिजे, शेवटच्या टोकाला रस्ता गेला पाहिजे, या शेवटच्या गावातल्या लोकांची सुविधा झाली पाहिजे, सुखी समृद्ध झालं पाहिजे, हा माझा दृष्टिकोन. आणि म्हणून या गावासाठी झुकतं माप दिलं पाहिजे. या गावासाठी झुकतं माप देण्याचं काम, आपल्या हातात संधी मिळाली त्या संधीचं सोनं करायचं काम येत्या काळात करायला पाहिजे. सिडकोच्या विरोधात पनवेलमधील शेतकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. नैना प्रकल्प हटाव यासाठी आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जन्मभूमी शिरढोण येथून पनवेलच्या शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवत नैना हटाव शेतकरी बचाव असा जोरदार घोषणा देत रॅली काढली आणि तुरमाळे गावात अनिल ढवळे सह इतर प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असेच सुरू राहणार असल्याचे अनिल ढवळे यांनी सांगितले आहे. हा उपोषण जरतरची लढाई असून अंतिम क्षणापर्यंत ही लढाई जिंकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान होतोय, शेती उद्ध्वस्त होतोय, पर्यावरण उद्ध्वस्त होतोय, या भागातला जनजीवन उद्ध्वस्त होतोय, त्याचबरोबर गावकी भावकी हे सगळं उद्ध्वस्त होत असताना दिसतंय. हे वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन छेडतोय आणि हा आंदोलन आम्ही 100% जिंकणार. विश्रांतीनंतर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी सागर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. नवी मुंबई येथील शहरात 24 तासांमध्ये तब्बल 6 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 4 अल्पवयीन मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. या घटनेतील एका मुलाला शोधण्यात यश आलं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीतून 4 डिसेंबर रोजी 24 तासात 2 मुलांसह एकूण 6 मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. 12 ते 15 वयोगटातील मुलांच्या अपहरणाचे गुन्हे त्यांच्या पालकांच्या तक्रारीनंतर कामोठे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे आणि कळंबोली पोलीस ठाण्यात सोमवारी नोंदवण्यात आले आहे. नवी मुंबईतील अल्पवयीन मुले बेपत्ता झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बेपत्ता झालेल्या मुलांचा पोलीस शोध घेत आहेत. सद्गुरू लक्ष्मण महाराज मालसुरे सत्संग पोलादपूर, महाड, खेड, दापोली, मंडणगड, कोकण विभाग, पोलादपूर, आळंदी कार्तिकी पायीवारी सोहळा नुकताच आळंदीकडे रवाना झाला आहे. पोलादपूर शहरातील गंगामाता मंदिर येथे प्रथम पालखी पूजन सुनील मोरे, सतीश शेलार, सोमनाथ अंझरडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या वारीला सुरुवात करण्यात आली. पायी वारी ही पोलादपूर येथून वरणघाट भोर मार्गे आळंदीकडे प्रस्थान करीत श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्यानंतर या वारीची सांगता करण्यात येणार आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ व शौर्य पदक धारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ येथील अल्पबचत सभागृह येथे गुरुवार दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली आहे. या बातमीसह आता वेळ झाली बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.